नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी मस्त अशी कुरकुरीत पालकची भजी बनवतोय। चला तर मग आपण सुरुवात करूया। इथे मी एक जुडी पालक निवडून स्वच्छ धुवून घेतली आहे। याला आपल्याला बारीक अशी कट करून घ्यायची आहे। ही पालक कट केलेली मी एका बाउलमध्ये ट्रान्सफर करते। नंतर एक कांदा मस्त आपल्याला उभा असा पातळ कट करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हा कांदा पातळ स्लाइस मध्ये कट करून घ्यायचा। नंतर इथे एक वाटण तयार करू। त्यामध्ये 7-8 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं, अर्धा चमच जिरं हे टाकून आपल्याला ओबडधोबड वाटून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचं। नंतर हे तयार वाटण चिरलेल्या पालकमध्ये टाकायचं। आवडीनुसार हिरवी मिरची पण टाकायची। नंतर आपण स्लाइस केलेला कांदा पण यामध्ये घातला। कसुरी मेथी आणि ओवा हा हातावर चांगला आपल्याला चोळून घ्यायचा, म्हणजे त्याने चांगलं चव येते। नंतर यात पाव चमच हळद, अर्धा चमच धने पावडर आणि 2 मोठे चमच तांदळाचं पीठ टाकायचं। नंतर यामध्ये एक शिजवलेला बटाटा टाकला। बटाट्याने मस्त असे कुरकुरीत भजे होतात आणि चव पण छान येते। नंतर यामध्ये 1 कप बेसन टाकायचं। नंतर आवडीनुसार लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकून ह्याला चांगलं पालकासोबत मिक्स करून घ्यायचं आहे। आधी ह्याला पालकासोबत आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये पाणी नाही टाकायचं सुरुवातीला, जसं लागेल तसं आपण यामध्ये पाणी टाकूया। तर इथं मी थोडंसं पाणी 2 चमच पाणी टाकलं आहे। तर याला छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता जास्त पाणी नाही टाकायचं, कारण पालकामुळे पण याला पाणी सुटतं। कांदा पण आहे त्यामध्ये, तर पाणी त्याला मीठ टाकल्यामुळे त्याला छान पाणी सुटतं, म्हणून पाणी जास्त वापरायचं नाही। आता इथं आपलं सारण झालं। इथं मी तेल पण तापत ठेवलं होतं। यामध्ये छोटे छोटे गोळे आपण टाकून याला छान आपल्याला सोनेरी कलर येईपर्यंत फ्राय करायचं आहे। पण गॅसची फ्लेम ही आपल्याला लो ठेवायची, जास्त ठेवायची नाही। जास्त ठेवल्यामुळे आतमधील सारण तसंच कच्चं राहील आणि वरूनच फ्राय होतील हे भजे। तर बघू शकता किती सुंदर आपले फ्राय झाले आहेत। आता हे छान आपल्याला 5-6 मिनिटं छान लो फ्लेमवर फ्राय करून घ्यायचे आहेत। तर इथे आपले पकोडे रेडी आहेत। आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊया। अशाच प्रकारे आपण सगळे पकोडे बनवून घेऊया। तुम्ही याचा आवाज ऐकू शकता किती कुरकुरीत झालेत ते। मस्त झाले आहेत आपले पकोडे। आता आपण बाकीचे पण पकोडे तयार करूया। हे खायला एकदम टेस्टी लागतात। बनवायला तर खूप इझी आहे। ज्यांना पालक आवडत नाही त्यांनी असे पकोडे पण करून खाऊ शकता। चहा सोबत स्नॅक्स म्हणून संध्याकाळच्या भुकेसाठी पण छान आहेत। एकदम भारी लागतात। तुम्ही नक्की ट्राय करा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला कमेंटमध्ये पण जरूर कळवा। थँक्यू।